त्याने सोडली सिगरेट? सोडली नाहीये ग, फक्त म्हणालाय. मला नाही वाटत त्याला हे जमेल. अगं पण काऊ, तू कशी काय एवढी मोठी रिस्क घेतलीस नोकरी वगैरे सोडायची? समजा होकार दिलाच नसता त्या इन्व्हेस्टरने, मग काय केलं असतंस? मग काय, सोडली असती नोकरी. आपणच दिलेला शब्द आपणच असा मागे कसा घ्यायचा? पण तुला सांगते वैदेही, माझा विश्वास होता ते इन्व्हेस्टर्स होकार देतील यावर. आता तो खडूस बोका सिगरेट सोडायचं चॅलेंज पूर्ण करतो का नाही मला बघायचंच आहे. बापरे, त्याने सिगरेट सोडली तर मी कशी काय त्याच्यासमोर सिगरेट ओढणार? काय म्हणालीस? अगं काही नाही, पण काऊ त्याने कशाला सोडायला हवी सिगरेट? आणि अशी एका दिवसात सिगरेट सोडून सिगरेटची सवय सुटत नाही. आणि प्रमाणात ओढली ना सिगरेट तर वाईटही नसते. आता मी नाही का ओढत सिगरेट? तू सुद्धा ओढायची नाहीयेस वैदेही, सोड. बंद. काऊ हे चुकीचं करतेस ना तू. सिगरेट बंद. अगं पण तू माझ्याशी चॅलेंज लावलंयस का? पण सिगरेट नाही ओढायची. काऊ मला नाही ओढायची. काऊ अशी काय करतेस यार? सानिया, अगं काय झालं बजेटचं? डोंट नो आई, अजून कॉलही आलेला नाही आणि काही बोलणंही झालं नाही. आपण मम्मा चेक देऊन गेली. मला वाटलं एवढा अपमान होऊन एक तरी कॉल येईल मला की तुझी मम्मा असं बोलून गेली, तुझी मम्मा तसं बोलून गेली. पण तसं काही घडलंच नाही. अरे वहिनी, आलात तुम्ही? बरं झालं आलात. मला ना तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. हो, काय ग? नाही नाही, म्हणजे मला कळलं, सुवर्णाताई ऑफिसला येऊन गेल्या. सानियाने सांगितलं त्यांनी चेक दिलाय म्हणे तुम्हाला. वहिनी, असं नको होतं ना त्यांनी करायला. मला माहितीये तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. वहिनी, त्यांच्या वतीने ना मी सॉरी म्हणते वहिनी तुम्हाला. सॉरी. आकांक्षा, ठीक आहे अगं, तुझी काही चूक नाही आहे. तू कशाला माफी मागतेस? ठीक आहे. आणि राहिली गोष्ट बजेटची. सानिया, तुझं बजेट अप्रूव्ह होईल नक्की. तू उद्या ऑफिसला ये, मग आपण सगळे डिटेल्स तिकडे डिस्कस करू. हो. आणि एक मिनिट हा सानिया, हा तुझ्या आईने दिलेला चेक. त्यांना प्लीज परत देशील आणि त्यांना एक गोष्ट सांगशील की माझ्या वतीने बाळा, माहेरच्या चहाला आजही त्यांच्या आधाराची गरज नाहीये, मी भविष्यातही नाही. माहेरच्या चहाचं विश्व शून्यातनं निर्माण झालंय. का माहितीये? माहेरच्या चहाची पुण्य आहे आणि लोकांचं मिळालेलं खूप खूप प्रेम, या दोन्ही आधारांवरती माहेरचा चहा भक्कमपणे उभा आहे. आजही आणि पुढेही तसाच उभा राहील. सांगशील? आणखीन एक गोष्ट सांग. हे बघ बाळा, तू तर मोहित यांची सून आहेस. त्यामुळे मोहित यांच्या गोष्टी मोहित यांच्या घरातच राहिल्या पाहिजे. ठीक आहे? बघितलंस ना कशी तोंडात खडी साखर आणि हातावर तिखटाची पोळी ठेवून गेली ते. जाऊ दे नाही, पण मम्माने मात्र कमाल केली हा माझ्या. बघितलंस ना कसं नमवलं त्यांना. असंच एक दिवस नमवत नाही मी त्यांना माझ्या पायाशी आणलं ना, तर नाव नाही सांगणार, सानिया.
स्मोकिंग इज नॉट अलाउड इन अवर प्रिमायसेस. तुम्ही कमिटमेंट दिली होती म्हणून आठवण करून देत. लक्षात आहे माझ्या ते. स्मोक करत नव्हतो मी. ते रोजची सवय आहे ना, सो चावी ठेवताना पाकिट बाहेर आलं. आय वॉज नॉट स्मोकिंग. हो का? बर हा. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. टाका ते पाकिट. हो हो. ठीक आहे. Oh. ठीक आहे. तू इथे? हो, आधीच येऊन बसले मी. कसं आहे की नंतर तुमच्या काही मीटिंग्स लाईन अप असतील, सो वेळ नाही मिळणार ना तुम्हाला. ऍक्च्युली काल मला रत्नमाला काकींनी सांगितलेलं की तुम्हाला पुन्हा एकदा बजेटची आयडिया द्यायला, म्हणजे तुम्ही अप्रूव्ह कराल. वाय नॉट? एकच मिनिट. काकू, माझ्या केबिन मध्ये या जरा. May I come in, sir? आपल्याला कॅम्पेनसाठी बजेट अप्रूव्ह करायचं होतं. यांचं कॅम्पेन तुम्हाला माहितीच आहे. PR टीमशी एकदा बोलून घ्या, त्यांना नीट समजावून सांगा कॅम्पेन विषयी. ते सुद्धा त्यांचं बजेट देतील आणि एकदा का बजेट आलं की यांचं बजेट अप्रूव्ह करून टाका. हे सगळं तुम्ही शांतपणेही सांगू शकला असता. पण ठीक आहे, हरकत नाही. थँक्स.
सर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आत्ताही हार मानू शकता. एक्सक्यूज मी, राजवर्धन कधीच हार मानत नाही. ठीक आहे, ऑल द बेस्ट. हा बोल राज. मामा, कुठे आहेस तू? मी 4थ्या मजल्यावरती आहे आणि फुफ्फुसाला भुकं पाडायला 3ऱ्या मजल्यावर चाललो आहे. काय? अरे म्हणजे सिगरेट प्यायला 2ऱ्या मजल्यावर चाललोय. बरं तिथेच थांब, मी आलो. हा ये ये ये. हा. हा. सावकाश जा, दात पाडून घेशील. मामा, सिगरेट दे ना. हे बघ तुझा ब्रँड नाहीये हा. नाही अरे ठीक आहे, माझ्याकडे सिगरेट नाहीये, संपली आहे. एकच पफ हवं ना. अरे 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 मामा तुम्ही इथे आहात? तुम्हाला रत्नमाला मॅडमनी बोलावलंय. हो का? अगं बाई, तुम्ही सिगरेट ओढताय? मी 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 नाही, ही बच्चू मामाची सिगरेट आहे. बच्चू मामा सिगरेट ओढतो. हा काय त्याचाच ब्रँड आहे. बच्चू मामा, तू इथे लपून छपून सिगरेट ओढतोयस? आईला सांगू का? काय करतो? आपणच रूल बनवतो ना की कंपनी प्रिमायसेस मध्ये सिगरेट ओढायला अलाउड नाहीये म्हणून, आणि आपणच रूल ब्रेक करायचे. याला काय अर्थ आहे? नाही नाही, ते काही नाही. आजपासून तुझी सिगरेट कायमची बंद. मी सोडली, तूही सोडायची. बच्चू मामा, रत्नमाला मॅडम बोलवत आहेत तुम्हाला. हा हो हा काय निघालोच ना राज. काय? अरे जा, आई बोलावते. हो हो जातो जातो. काय करतो? बच्चू मामा पण ना, गेला तो. आई बोलावते ना. तुम्ही मी जातेच आहे ना. तुम्ही? अच्छा, हे काय टाकतोच आहे? हे काय टाकतोच आहे मी. हो, विजवायची राहिलीच नाही का? विजव. हा. ताई तू बोलवलंस का मला? हो अरे, मी तुला ती मीटिंग अरेंज करायला सांगितली होती बघ, एका आपल्या इन्व्हेस्टर बरोबर. ती केलीस का तू? हो केली ना. ताई एक विचारायचं होतं तुला. तू राजला झापलंयस का? नाही का? नाही, मला वाटलं की तू झापलंयस म्हणून त्यानं सिगरेट सोडलीये. अरे मी झापलं नाही. काय झालं? नाही नाही, पण त्यांनी सिगरेट सोडली आहे ना, हे चांगलंच केलंय. हा अगं पण तो मला पण सांगतो सिगरेट सोडायला. याला काय अर्थ आहे? नाही बरोबर आहे ना, मग तू पण सोड ना सिगरेट. वाईटच असतं ते. नाही ग, मी नाही सोडू शकणार ना सिगरेट. उलट तू त्याला सांग की तू सोडलीस ना सिगरेट, ते उत्तम आहे. पण बच्चू आम्हाला सिगरेट पिऊ द्या. आणि आता या वयात सिगरेट सोडणं कठीण आहे ग. काय रे बच्चू, तू सोड ना सिगरेट. आरोग्यासाठी अपायकारक असतं ते. आणि मी राजला असं जाऊन काही सांगणार नाही. हं, राजनी सिगरेट सोडली ना, ही देवी आईची कृपा आहे माझ्यावर. खरंय.
डोकं. नेहा तुला गोळी पाठवायला सांगितले, पाठव ना पटकन, डोकं दुखतंय माझं. हो तात्या, तात्या मी अगदी व्यवस्थित आहे, तुम्ही काहीही काळजी करू नका. बरं तात्या, आपली टपरी कशी आहे? हं? ठीक आहे. हो तात्या, तात्या तुम्हाला पैसे लागले तर मला सांगत जा, मी दर महिन्याला पाठवेनच. पण काहीही लागलं तरी मला सांगा, मी सगळं मॅनेज करेन. हा. हो ठीक आहे, चालेल. नेहा काय झालं? कुणासाठी औषध शोधतेस? काही नाही, सरांचं डोकं ठणकतंय आणि मला एक गोळी सापडत नाहीये. आणि त्यांना जर समजलं ना की मला गोळी सापडत नाही तर मला फायर करतील ते. असं काही होणार नाहीये. त्यांना गोळी देऊ नकोस. त्यांचं डोकं का दुखतंय ते मला माहितीये. मी बघते काय करायचं ते. मॅडम तुम्हाला काय हवंय का? नाही, मला चहा बनवायचा आहे. चहा? राहू द्या, मी बनवतो ना. नाही नाही, तुम्ही नका, मी बनवते. चहा घ्या. बरं वाटेल तुम्हाला. मी समजू शकते अचानक सिगरेट बंद झाल्यामुळे तुमची अस्वस्थता वाढली आहे ते, पण चहा प्यायल्यावर बरं वाटेल. मी चहा पित नाही. हो मला माहितीये तुम्ही चहा पित नाही ते. सिगरेट पेक्षा चहा बरा. मुळात आधी कुठलंही व्यसन वाईटच असतं, फक्त प्रमाण कमी असेल तर तोटा कमी होतो एवढंच. पण सिगरेट कमी काय जास्त काय शरीरासाठी हानिकारकच असते. आता तुम्हीच बघा ना तुमची अवस्था कशी झाली आहे ते. प्या चहा, तुम्हाला बरं वाटतं. पण मी कधीच चहा पित नाही काकू. सिगरेट पण पहिल्यांदा केव्हा तरी ओढली असेलच ना, मग त्याचं व्यसन लागलं. तसं एकदा चहा पिऊन बघा. आपल्या माहेरचा चहा मधलाच चहा आहे. हवं तर चहा म्हणून नको, डोकेदुखीवरचं औषध म्हणून पिऊन बघा. आणि या चॅलेंज मधून मी तुम्हाला मुक्त केलं. हा, जमलं तर सोडा ती सिगरेट. मला फक्त तुम्हाला एवढंच पटवून द्यायचं होतं की आपण शब्द देणं आणि दिलेला शब्द पाळणं यात किती अंतर असतं. आणि एखाद्याच्या विश्वासाची परीक्षा घेताना ना
आपण दिलेला शब्द पाळतो का नाही यावरही विश्वास हवा. घ्या तो चहा. या चॅलेंज मधून मी तुम्हाला मुक्त केलं. हा, जमलं तर सोडा ती सिगरेट. मला फक्त तुम्हाला एवढंच पटवून द्यायचं होतं की आपण शब्द देणं आणि दिलेला शब्द पाळणं यात किती अंतर असतं. एखाद्याच्या विश्वासाची परीक्षा घेताना आपण दिलेला शब्द पाळण्याचाही विश्वास हवा. घ्या तो चहा. राज, मी राज, तू चक्क चहा पितोयस? नाही, आय मीन हा, जस्ट पिऊन पाहिला. म्हणजे बरीच लोक आपल्या चहाचं इतकं कौतुक करत असतात. म्हटलं इतकं काय स्पेशल आहे त्यात, पिऊन बघावं. नाईस, बरं आहे, छान आहे. बदलाची सुरुवात झाली आहे राज. आता मला विश्वास आहे माझा पूर्वीचा राज मला परत मिळणार आहे. काय? आजचा अख्खा दिवस त्याने एकही सिगरेट ओढली नाही. केवढा अस्वस्थ झाला होता माहितीये. शेवटी मीच जाऊन चहा दिला. चहा? अगं पण तो चहा पित नाही ना, प्यायला का तो? काय माहित, असेल प्यायला. पिऊन काका आले तेव्हा त्यांच्या हातातला कप रिकामा होता. अगं पण तू कशाला त्या माणसाला बदलायला चाललीये? आहे तसा चांगला आहे की तो. मी कुठे त्याला पूर्णपणे बदलतेय, पण 4 चांगल्या सवयी लागल्या तर कुठे बिघडलं. आता तुला माझ्यामुळे वेळेत जेवायची, घरचं जेवायची सवय लागलीच ना. काही बिघडलं का तुझं? सगळं चांगलंच होतंय ना, म्हणून मी म्हणत असते. अगं बाई, माझे काहीही वाईट झालेलं नाहीये. पण आता तुला कसं सांगू? कसंही सांगू नकोस. मला आता खूप भूक लागली, पोटात कावळे ओरडतायत. चल ना जेवायला. पाणी घेऊन येतो, मी वाढून घेतलंय. ये लवकर जेवायला. कसं समजवायचं हिला? आज सिगरेट सोडवते होते, दारू सोडवेल. माझा परफेक्ट मॅच असणारा माणूस ना मिसमॅच करून सोडणार आहे ही. वैदेही, हो आले.
काकू तुम्ही इथे? कोण कोण आहे? Who's there? कोण आहे म्हणजे मी आहे दादा. जेवायला बोलवलंय तेच सांगायला आले होते. तुला कोण वाटलं? नाही कोणी नाही. तू जा ना, मी आलो जेवायला, जा. बरं झालं ना, सानियाचं कॅम्पेनिंगचं काम एकदाच सुरू झालं. मला इतकी धाकधूक होत होती, नाही पोरीने एवढी मेहनत केली आहे तर नाराज झाली असते ना. पण चल, आता सगळं ठीक झालं. हे बघ सानिया, आता छान पेशन्स ठेव आणि नीट मन लावून काम कर. काय मी म्हंटल होतं ना तुला, टेन्शन घेऊ नकोस. गोष्टी घडायच्या तेव्हा घडतील, योग्य वेळ आली पाहिजे. बघ आता झालं ना तुझं काम सुरू. हो आई, खरं आहे तुमचं. हो पण सानिया, तुला एक सजेस्ट करते, हे सगळं काम करताना तू कावेरीला हाताशी घे. तिची चांगली मदत होईल तुला. बरोबर आहे वहिनी तुमचं, पण कावेरी तर इतकी गडबडीत असते आणि असं फोनवर कितीचं काम होणार. मी काय म्हणते, त्यापेक्षा तू ऑफिसला जात जा. म्हणजे ऑफिसमध्ये गेलं ना तर कसं चांगलं काम होईल नाही का. पण बघा, म्हणजे तुला कम्फर्टेबल वाटेल तसं कर. हो की नाही हो वहिनी? नाही बरोबर आहे, पण आकांक्षा काय आहे ना, मी जेव्हा माहेरच्या चहाची सुरुवात केली तेव्हा ऑफिस कुठे होतं? काही नव्हतं माझ्याकडे. एका छोट्याशा टपरीपासून सुरुवात केली. जसा माहेरचा चहा मोठा होत गेला तसं हळूहळू ऑफिस आणि हे सगळं ऐश्वर्य सगळं नंतर आलं ना आयुष्यात. हे बघ सानिया, मला काय वाटतं माहितीये का, काम चांगलं होण्यासाठी कुठल्या तरी मोठ्या ऑफिसची गरज नसते. इच्छा लागते, जबरदस्त इच्छाशक्ती आणि आपली मेहनत घेण्याची तयारी. हे असलं ना की काम नक्की छान होईल. पण काही हरकत नाही, तुला जर असं वाटत असेल की तिकडे येऊन तुला बरं वाटेल, तुझ्याकडून चांगलं काम होईल, तर तू ये ना. मग उद्यापासून येऊ का ऑफिसला? तू उद्या माझ्या बरोबर चल ऑफिसला. नाही म्हणजे सगळ्यांना चालेल ना ते? राज, भात वाढू तुला? पोट भरलं माझं. वैदे चल झोप आता. अजिबात मोबाईल मध्ये राहायचं जाऊ, नाही. माझा फोन दे. नाही, काय नाही. चाललंय? अरे
तू माझा फोन झोपत नाहीस रात्री, फक्त नाटकं करते झोपायची. माझा अजिबात फोन. मिळणार नाही फोन तुला, अजिबात नाही. तुला काय होतं, प्रिन्सचा मेसेज येतो आणि मग ते सारखे मेसेज येत राहतात, त्यामुळे टिंग 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 तुझा फोन वाजत राहतो. बरं त्यावर तुझं पोट भरत नाही तर तुला फोन येतो, मग तुम्ही रात्रभर फोनवर बोलत बसता. मी अजिबात देणार नाही माझा फोन द्या. ही तुमची जी मैफिल आहे नाही रात्रभर सुरू राहते. माझी झोप होत नाही, तुझी झोप होत नाही, मग तू माझी दिवसभर चिडचिड करत राहते. मला उठवलं का नाही, माझा अलार्म नाही वाजला, हे नाही ते नाही, अजिबात नाही. त्यापेक्षा मी झालं फोन का इथे तुझं? ठेवते. मला फोन दे. तू झोप. मला तर फोन नाही दे. मिळणार फोन तुला माहितीये फोन दे का? माहितीये. अशी काय ग? काऊ तुझं ना ते फिल्म पेक्षा डिस्क्लेमर मोठं असताना अशी हालत आहे. हालत नाही ग, हालत हिंदीत झालं. अवस्था हे गत मराठी. आणि विषय असा आहे ना, लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य लाभे. त्यामुळे जरा लवकर झोपत जा. तुझ्या तब्येतीवर काही वाईट परिणाम होणार नाही त्याने. असं काही होणार नाही. मी झोपणार आहे वेळेत. झोप. पाणी घेतलंस का? नाही ना? काऊ पाणी आण ना. मी नाही हा. काऊ आण ना ग प्लीज. मी अजिबात पाणी आणणार नाहीये. तुझं तूच घेऊन झोपायचंयस. काऊ प्रिन्सचा फोन आला तर? आला तर येऊ दे, मी बोलेन त्याच्याशी. आणि एखाद दिवशी मी नसले तर कोण आणून देणार तुला पाणी? ठसका लागला, त्या प्रिन्सने तुझी आठवण काढली, उचकी लागली तर? त्यापेक्षा आत्ताच सवय लाव, स्वतःचं पाणी स्वतः घेऊन झोपायचं. ए किती बोलतेस ग? दम लागेल ना. आणि इतकं बोलायची काही गरज नव्हती. आणते. आला आला, तुझ्या प्रिन्सचा फोन आला. आत्ता मला कळलं, ते लवबर्ड्स म्हणतात ना, ते तर खरं तर घुबड असतं, घुबड. रात्र झाली की लगेच यांचं गुलुगुलू सुरू होत. येतेस ना? आले ग. सावकाशी आहे, अतिघाई संकटात नाही. तू येईपर्यंत मी बोलते त्याच्याशी, थांब. आणि त्याला जरा सांगते, या मुलीला शिस्त लाव. हा बोलते हा मी. ए उचलू नको तू फोन. बोलते दाखव त्याच्याशी. बोलू ना? अगं मी येते थांब. बघा उचलते मी फोन. अगं थांब आले मी. नाही मी बोलणार. बोलते मी. बोलणार आहे मी बोलणार. काय मुलगी आहे, अर्धी बाटली भरून आणली हिने. कसं होणार आहे हिचं? सानू, आज ना तुला दिवसभर खूप मिस केलं मी, खरंच. म्हणजे तुझ्या आठवणीत दिवस कसा संपला मला कळलंच नाही ग. आधी आता तर खरी सुरुवात झालीये. सुरुवात कसली? अच्छा, आपल्या संसाराची म्हणतेस का? अरे आत्ताच तर बाहेर पडून काहीतरी करायची वेळ आली आहे. सानिया, हे मध्येच काय सुरू आहे तुझं? आदित्य, तुला ना कौतुकच नाहीये माझं. आधी मी उद्यापासून ऑफिसला जाणार आहे. आता बघत हे कॅम्पेन ना कसं गाजवते. नाही सानिया, नाही, याबद्दल मला तुझं कौतुकच आहे. नाही, तुझ्या मनासारखं होतंय ना सगळं, बस. पण सानिया, एक लक्षात आधी प्लीज आता तू सुरू नको होऊस या. हे बघ, तुला वाटतंय ना तसं काहीही होणार नाहीये. आता माझ्यामध्ये आणि राजवर्धन मध्ये कोणतेच वाद नाहीयेत आधी. सो प्लीज. आणि आधी हे सगळं कॅम्पेन पुरतं आहे ना फक्त. मग मम्मा. हा मम्मा बोल. हॅलो बच्चा, काय ग? मी ऐकलं ते खरं आहे का? मला आकांक्षा ताई म्हणाल्या. हो 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 मम्मा, सगळं खरंय. मी उद्यापासून ऑफिसला जातेय. कॅन यू इमॅजिन मम्मा?
मी माहेरच्या चहाच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. जाणार आहे म्हणजे नुसतंच जाणार आहेस का तिथे जाऊन काही कामं पण करणार आहेस? कसं आहे ना बच्चा, नुसतं बजेट मागून काही होत नसतं. अधिकार मिळाले पाहिजेत. अधिकार ते मिळाले ना तर खरं. आपण आपली हक्काची जागा मागायची असते. कळलं का? मम्मा आधी कसं आहे, आपली जागा ना आपल्याला मागता यायला पाहिजे. फुकटची कामं करू नकोस त्यांची. मम्मा मग आता काय करू मी? काय करू? आता मी सांगते ते ऐक आणि तसं कर. कावेरी अगं आलीस पण तू. हो, आपण एकत्र जाऊया म्हणाला होतात ना तुम्ही, म्हणून थोडी लवकरच आली. बरं केलंस. मी जरा एक काम करते. आधी मला सांग, तू खाल्लंयस का? हो, मी घरून थोडस खाऊन निघाले. कावेरी, मला माहितीये तुझा स्वभाव. घाई घाईत काही न खाता आली असशील तू. चल ये, मी तुला पोहे वाढते, तू खाऊन घे. नको, मी घेईन वाढून, तुम्ही आवरा. नक्की घेशील? हो, घेईन. तिकडे आहे बघ टेबलवर सगळं. मी आले. हा हा निकिता, आज किती मीटिंग्स लाईन अप आहेत? ओके डन. या बाय, भेटूयात ऑफिसमध्ये. बाय. काकू, मी ब्रेकफास्ट करणार आहे, स्मोक करणार नाहीये, त्यामुळे दिवसा दिसायची गरज नाहीये. मी कुठे काय म्हटलं? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही सिगरेट ओढता म्हणून मी काय तुमच्या मागे मागे फिरते? एक मिनिट, तुम्ही बोलला? हॅलो कावेरी, आज इथे कसं येणं गेलंस? म्हणजे काकू खरंच आले आहेत? खरंच आलेत म्हणजे? खोटी कशी असेल मी? काय बोलताय तुम्ही? हा, मला वाटलं मला भास होत आहेत. काय? तुम्हाला माझे भास होत आहेत? प्रेमात वगैरे पडाल माझ्या? काकू, मला काय वेळ लागलाय तुमच्या प्रेमात पडायला? हो का? मग तुला हिचे भास का होत आहेत? काही नाही रे, ते काल जरा ते सिगरेटचं. बाप रे, तुम्ही एवढा धसका घेतला की काय माझा? काकू, अरे वहिनी, निघालात तुम्ही ऑफिसला? हो. अहो, सानिया येणार होती ना आज तुमच्या सोबत. अरे हो की, विसरलेच मी. काकी हे बघ आली सानिया. सानिया, आपण एकत्र जाणार होतो ऑफिसला, पण काय झालंय, माझी ना आधी एक मीटिंग लागली. तू एक काम करतेस का, तू राजवर्धन बरोबर ये ऑफिसला. काकी मी नाही येते ऑफिसला. का?
ऍक्च्युली ना मला काही कळतच नाहीये. म्हणजे बघा ना, मी नुसतं ऑफिसला यायचं आणि लोकांना कामं सांगायची. बरं नाही दिसत ना ते. म्हणजे लोक काय म्हणतील की ही मोहितांची सून आहे म्हणून हिचं आपण ऐकायचं का? का की खूप ऑकवर्ड होईल मला. म्हणजे बघा ना, ऑफिसमध्ये येऊन जर मला काही काम करायचं असेल तर मला तसे अधिकार पण हवेत ना. काकी, माहेरच्या चहामध्ये जर तुम्ही मला एखादी पोस्ट वगैरे देत असाल तर येते मी ऑफिसला. माहेरच्या चहामध्ये जर तुम्ही एखादी पोस्ट वगैरे मला देत असाल तर येते मी ऑफिसला. हो ना. नाही म्हणजे खरं आहे ना. म्हणजे बघा ना वहिनी, तिने नुसतंच ऑफिसला यायचं आणि मग तिथल्या लोकांवर सून म्हणून बॉसिंग करायचं. बरं नाही ना दिसत वहिनी. आणि अगं सानिया, वहिनीने तुला वचन दिलं होतं की तुझ्या योग्य काही काम असेल तर त्या नक्की देतील तुला ते. आता तू एवढं काही करतेस, एवढी शिकलीयस, तुझ्या योग्य नक्कीच काही जागा असेल माहेरच्या चहामध्ये, हो की नाही वहिनी? काकी मग काय करू मी? त्यासाठी तुला वाट पाहावी लागेल सानिया. म्हणजे कसं आहे ना, एकदम अशी पोस्ट कुठली नाहीये आणि अशी पोस्ट लगेच 1-2 दिवसात त्यांना क्रिएट करताय. बरं, त्यासाठी मला राजवर्धन बरोबर पण डिस्कस करावं लागेल, त्याचाही विचार घ्यावा लागेल आणि मग एकमताने अशी एखादी पोस्ट क्रिएट करावी लागेल जी तुझ्या योग्यतेची असेल. सो मला वाटतं तुला थोडी वाट पाहावी लागेल. बरं मग निघू मी, मला उशीर होतो मीटिंगला जायला. चल मग आता निघते मी. हो वहिनी. कावेरी चल, आपल्याला उशीर होईल. चल. कावेरी, मीटिंग छान झाली की किती बरं वाटतं ना. हो, आणि मीटिंग मधलं तुमचं ओघवतं बोलणं इतकं ऐकत राहावंसं वाटत होतं. खूप छान बोललात तुम्ही. मला तर असं. बरं बस बस, खूप झालं कौतुक. हे बघ कावेरी, स्वयंपाक करताना मीठ, चहा करताना साखर आणि कौतुक करताना शब्द जरा जपून वापरावे. अति होता का म्हणे काय?
काय ग नाही काही नाही, चला. हवंय का तुला? नको आहे, आपण जाऊया. कावेरी तुझ्या डोळ्यात दिसतंय मला तुला हवंय म्हणून. नाही मॅडम, अगं येत मॅडम येतं खरं. एक दे ना. किती आवडतंय तुला ते? खूप आवडतं. लहानपणी आम्ही जत्रेत जायचो ना, तेव्हा आई हातावर 1 रुपया टेकवायची आणि तेव्हा आम्ही हे विकत घ्यायचो, कारण हेच परवडायचं ना. पण त्यातही इतका आनंद वाटायचा. आता अचानक हे समोर बघितलं आणि बालपणीचे दिवस असे डोळ्यासमोर तरळून गेले. लहानपण कसं असतं ना, ओल्या मातीसारखं असतं ग. त्याच्यावरती ना आठवणींचे ठसे असे गडद उमटत जातात आणि माती पक्की होते, त्या आठवणी पक्क्या होतात. तू जेव्हा जेव्हा अशा लहानपणीच्या आठवणी सांगतेस ना कावेरी, नव्याने ना माझ्या समोरचे ठसे ठळक होत जातात. आम्ही जायचो असंच जत्रेत. तुम्हाला पण घ्या नाही, रेडियस होतो काहीतरी. काय चल मला तुमच्या डोळ्यात दिसतंय, तुम्हाला पण हवंय ना. कावेरी, नाही मावशी असं काय, एक घे ना गं. अगं तू मावशी म्हटल्यावरती आई चालत नाही माझं तुझ्या पुढे. दादा एक द्या ना. अगं काय गो, किती वेड्यासारखं दिसतंय. कसं खायचं तेही विसरून गेले मी. सगळ्यांसाठी घेऊ का मी? ऑफिस मध्ये सगळ्यांसाठी आवडेल ना त्यांना. सांग. दादा सगळे द्या. अगं अगं आता खाणार कसं बघू. नाकाला लागलं बघ. सोबतची 4 वाजताची मीटिंग पोस्टपोन झाली. सो एक काम कर, मिस्टर शेखावतांना फोन करून त्यांच्यासोबतची मीटिंग प्रीपोन करता येईल का ते बघ. ओके सर, मी लगेच कॉल करते त्यांना. गुड. मे आय कम इन सर? कम इन. सर व्हॉट इज दिस? कधी खाल्लं नाही का तुम्ही? खाल्लंय लहानपणी, पण आता ऑफिसमध्ये काय आणलंय की ऑफिसमध्ये येणाऱ्यांना आता हेही द्यायला सुरुवात केली आहे. मग असं कोण म्हणालं हे ऑफिसमध्ये खाल्लेलं चालत नाही म्हणून? विषय असा आहे, मी येत होते ना तेव्हा गेट पाशीच मला हे दिसलं. म्हटलं सगळ्यांसाठी घ्यावं, आवडेल सगळ्यांना. न्या घे तुला. थँक्यू. तुम्हाला पण घ्या सर. ते उचला आधी इथून, मी असलं काही खात नाही. हो सर, आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना लहानपणी खाल्लं होतं म्हणून. परत एकदा खाऊन बघा, आवडेल तुम्हाला. त्या निमित्ताने तुम्हाला लहानपणीच्या आठवणी आठवतील. लहानपणी आपण खूप निरागस असतो ना सर, ती निरागसता महत्वाची असते. ती जर तुम्हाला आठवली ना तर आता वापरता येईल. तेवढाच जरा खडूसपणा कमी होईल तुमच्यातला. काकू, तुम्हाला कळतंय का? तुम्ही मला खडूस म्हणताय. कसं आहे ना सर, खडूसला खडूसच म्हणणार ना. खडूसला कोणी प्रेमळ खडूस म्हणत नाही. जो खडूस असतो तो कायम खडूसच राहतो आणि त्याला कायम खडूसच. कळलं? नाही म्हणजे मी जरी नाही म्हणाले तरी इथल्या लोकांना माहिती आहे. हा, पण तुम्ही या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. काकू, हाऊ यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. हा, हे इथून घेऊन जा आधी. मी एक काम करते सर, हे इथेच ठेवून जाते. तुम्हाला जर नंतर खावं असं वाटलं तर नंतर खा, किंवा जर कोणाला हवं असेल ना तर मी त्यांना सांगते इकडे येऊन घ्यायला. राहू दे इथेच. हॅलो. हा, आलोच. बाकीचं डिस्कशन नंतर करू.
आईने बोलावलं, मी बघतो कशाला बोलावलं. ओके सर. मम्मा तुझ्यामुळे झालंय सगळं. मस्त मी ऑफिसला जाणार होते पण तुझं ऐकलं आणि मला घरात बसावं लागलं. उगाच ते काय अधिकार घे वगैरे माझ्या डोक्यात भरवत बसलीस. काम डाऊन बच्चा, काम डाऊन. हे बघ, तिथे त्यांची गुलामी करत बसण्यापेक्षा घरी बसलेलं ना केव्हाही चांगलं. हॅव सम पेशन्स, ओके? मी ना तुला बॉन्ड पेपरवर लिहून देते. एक ना एक दिवस रत्नमाला तुला माहेरचा चहामध्ये उत्तम डेझिग्नेशन देणार, बघच. हो का? आणि तसं नाही झालं तर? नाही झालं तर काय करू? घरात सडत बसू? मम्मा सगळा प्लॅन ना फुकट गेलाय माझा. बच्चा, पेशन्स ठेव ना जरा. हे बघ, तुझ्यापेक्षा खूप जास्त पावसाळे मी बघितले. हा, त्यामुळे तू पेशन्स ठेव आणि शांत राहा, ओके बच्चा? ओके. आई, तिला खरंच कंपनीमध्ये पोस्ट देण्याची गरज आहे का? हो, गरज आहे. पण आपण फ्रीलान्सर कडून जसं काम करून घेतो तसंही करूच शकतो ना. तुला कळत कसं नाहीये राज? मध्ये जे काही घडलं, म्हणजे मला मान्य आहे त्यात तुझी काही चूक नव्हती, पण त्यांनी आपल्या ब्रँडची बदनामी झालीच नाही. आत्ता या रिब्रँडिंग कॅम्पेनची आपल्याला गरज आहे. त्यांनी आपला फायदा होणार आहे. बरं, बाहेर कोणाला तरी पैसे देऊन आपण हे करूनच घेणार ना का? मग तिला द्यायला काय हरकत आहे? म्हणजे ही सगळी संकल्पना तिची आहे ना, तिने सगळं ड्राफ्ट केलंय. मग तिला आता का नाही म्हणायचं आपण फक्त अहंकारासाठी? हे बघ राज, बिझनेसमध्ये अहंकार, न्यूनगंड सगळं सोडून दिलं पाहिजे. अगं पण बजेट नको का बघायला? तिने दिलेलं बजेट खूप जास्त आहे आणि आपल्या बजेटमध्ये काम करून देणारी, इनफॅक्ट चांगलं काम करून देणारी माणसं आहेत मार्केटमध्ये. मान्य आहे मला, पण एक विचार कर राज, आता एवढं पुढे गेल्यानंतर आपण तिला जर नाही म्हटलं तर ती किती हर्ट होईल. त्याचा परिणाम आपल्या घरावरती होईल. एका घरात राहतो आपण. तिचं आणि आदित्यचं नातं सुद्धा बिघडेल आणि घरातलं सगळं वातावरण गढूळ होऊन जाईल. नाही, आपल्या तिजोरीवरती ताण पडला तरी हरकत नाही, पण घरातलं वातावरण बिघडता कामा नये. घरात कसं सगळं शांत, समाधानी, सुखी असलं पाहिजे. आई, काय बोलतेयस तू? म्हणजे त्यांचं रिलेशन स्पॉइल होऊ नये म्हणून आपण तिला कंपनीत पोस्ट द्यायची? दिस इज नॉट फेअर. आई, तू प्लीज बिझनेस आणि रिलेशन मिक्स करत जाऊ नकोस, प्लीज. अरे, बिझनेस बरोबर नाती सुद्धा जपायची असतात ना राज. हे बघ, ज्यांना बिझनेस आणि नाती या दोन्ही मधला समतोल साधता येतो ना, तोच माणूस त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात आणि व्यावसायिक आयुष्यात सुद्धा यशस्वी होतो. विसरू नकोस. राज, कितीही म्हटलं तरी आदित्यशी लग्न झालंय तिचं. त्यामुळे आपल्या कुटुंबाशी जोडली गेलीये ती, आपल्या कुटुंबाचा भाग बनलीये. हा विचार नको का आपण करायला? तुला मी अनेक वेळा सांगितलंय राज, नाती जपायची असतात, तोडायची नसतात. तू जर आता डिसिजन घेतलाच आहेस, देन व्हाय डू यू आस्क मी? माझ्या ओपिनियनला जर काही व्हॅल्यूच नसेल तर मी काय बोलू आता? तू तिला हवी ती पोस्ट दे, पण एक गोष्ट लक्षात ठेवाय, ज्या दिवशी मला डिसिजन घेण्याचे राईट्स मिळतील ना, त्या दिवशी तुझ्या या रिलेशन्सना, तुझ्या सो कॉल्ड तत्वांना मी व्हॅल्यू देईन याची शाश्वती नाही देऊ शकत. हॅलो, नेहा, ते इथे होतं ते कुठे? काय सर? अगं, ते इथे होतं ना, ते हे. सर, तुम्हाला कुठली फाईल हवी आहे का? सगळ्या फाईल्स तिथेच बाजूला ठेवल्यात. नाही, फाईल्स नकोय मला.
ते काकूंनी खायला आणून ठेवलं होतं ना, ते कुठे आहे? ते सर ते मी घेतलं. घेतलं म्हणजे सर मला वाटलं ते तुम्हाला नको असेल ना, मग वेस्ट होईल म्हणून मी ते संपवलं. नाही, मला हवंय किंवा नकोय हा इश्यूच नाहीये. घेण्याआधी यू शुड आस्क मी ना. नो सर. येस सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. सर ते तुम्हाला हवंय का? मी विचारते ना कावेरी मॅमना. हॅलो सर. ओ गॉड, सर चिडलेत वाटतं. आता या सगळ्यातून कावेरी मॅमच मला वाचवू शकतील. सोल नेहा, पटकन चल. कावेरी मॅम, मी तुम्हालाच भेटायला येत होते. काय ग, काय झालं? त्याचं काय झालं ना, वाव, हा फोटो कोणाचा आहे? माझ्या आईचा. आणि ही लहान मुलगी? ही मी आहे. खूप छान आहे. आणि हे घर? हे घर माझं स्वप्न आहे, ते मला विकत घ्यायचंय. आपली स्वप्न ना अशी सतत आपल्या नजरेसमोर असायला पाहिजे. तीच आपल्याला जगण्याची ऊर्जा देत असतात. ती पूर्ण करण्याच्या विचारानेच ना अंगात असा उत्साह येतो. आपली रोजची कामं सुद्धा अशी दुप्पट एनर्जीने आपण करतो. होईल होईल, तुमचं हे स्वप्न पण नक्की पूर्ण होईल. कावेरी, थँक्स फॉर दिस. अरे बापरे, मी विसरलेच बघा. काय ग, काय झालं? मगाशी पण तू काहीतरी सांगायला आली होतीस ना मला. अहो मॅम, मगाशी तुम्ही सरांना बुड्डी के बाल दिलत ना, ते मी खाल्लं आणि आता सरांना ते हवंय. काय? सर ते खाणार आहेत? हो ना. आणि आता मी कुठून आणू ते? जर मी त्यांना आणून नाही दिलं ना, तर माझं काही आज खरं नाहीये. तू काही टेन्शन घेऊ नको ग. ते आपल्या इथेच गेटच्या बाहेर मी घेतले होते. असेल तो माणूस इथे. जा जा, बघ जा. हो हो, जाते. थँक्यू. काय रे, ऑफिसला नाही जायचंय तुला? आधी काय झालंय? काही बोलशील का? अरे कसला विचार करतोयस? आई, माझ्या आणि सानियाच्या नात्याचा विचार करतोय. काय म्हणजे? एक मिनिट. सानियाने काय केलंय आता? हे बघ, आधी सानियाने ऑफिसमध्ये पोस्ट मागितली म्हणून टेन्शन आलंय का रे तुला? आई ना, मला या सगळ्याचं. हे बघ, आधी ती बरोबर करते. हा, बरोबर करते ती. तुला जमलं नाही ना ते ती करते. आणि मग ह्यांच्यासारखं करू नकोस आता. हे गप्प बसले, मला काही करू दिलं नाही. आई, आणि तुझ्या या अशा बोलण्यानेच सानिया तुझ्यासारखी वागायला लागली. आणि खरं सांगू काय, माझी सानिया आता आधीची सानिया राहिलीच नाहीये. आणि आता पुढे जाऊन सानिया माहेरच्या चहाची मालकीण जरी झाली नाही तरी ती माझी सानिया नाही राहणार. आणि हे जर का असंच राहिलं ना, तर मी तिच्यासोबत कितपत राहीन हे मलाही सांगता येणार नाही. आधी अरे ओ काय मॅडम, जरा बघून चालायचं ना. सॉरी नेहा, काय अगं हे? मॅडम, टक्कर झाल्या आणि सगळं पाणी सांडलं. बरं बरं, तू जा. बुड्डी के बाल आणायला जात होतीस ना तू? हो. जा पटकन.
दादा एक मॉप घेऊन याल का हे पाणी हो. पुसायला हो. उगीच कोणीतरी पाय घसरून पडायचं त्याच्यावरून. सावकाश. पुसून टाकूया सगळं. बापरे आह! हो. आह! आह! काकू तुम्ही पाडलात मला. आणि पाडायचं होतं तर सावरायचं नाटक कशाला? पाडलत म्हणजे सगळे बघत होते.